नुकतीच 24 तारखेला युपीएससीची प्रिलिम्स झाले आणि पुन्हा एकदा युपीएससीने का त्याला अनप्रेडिक्टेबल पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणतात हे प्रूव्ह केलंय. ज्या लोकांनी प्रिलिम्स दिली युपीएससीची 30 तारखेच्या एमपीएससीचा पण प्रिलिम्सचा फॉर्म भरलेला आहे. तर अशा मुलांमध्ये ना खूप सारं आता कन्फ्युजन आहे की आमचा कट ऑफ क्लिअर होईल का युपीएससीचा, माझा स्कोर एवढा एवढा आलेला आहे. युपीएससीने नुकतीच की पण दिलेली आहे, आन्सर की. त्याच्यावरून बऱ्याच जणांनी स्कोर काढलाय आणि काही जणांना वाटतंय की माझं होईल, काहींना वाटतंय माझं नाही होणार आहे. ह्या डायलेमामध्ये बरीच मुलं आहेत. दुसरी गोष्ट अशी पण आहे की युपीएससी मध्ये पेपर डिफिकल्ट होता म्हणजे एमपीएससी मध्ये सुद्धा आमचं काहीतरी असं बरं वाईटच होणार आहे असं अजिबात नाहीये. दोन्ही बॉडीज वेगवेगळे आहेत, दोन्ही पेपर सेक्टर्स वेगवेगळे आहेत. एमपीएससी जी आहे तर ही एमपीएससी आपल्या तोंडावरती आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कट ऑफ किती लागेल किंवा माझं सिलेक्शन होईल की नाही प्रिलिम्स मध्ये वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता बाजूला सोडून द्या. 31 तारखेची प्रिलिम्स द्या एमपीएससीची आणि त्याच्यानंतर 1-2 दिवसाचा ब्रेक घेऊन लगेच मेन्सच्या अभ्यासाला लागा. कारण तुमचे युपीएससीचे प्रिलिम्स असो किंवा एमपीएससीचे प्रिलिम्स असो, मेन्स तर आपल्याला दोन्हीकडे सेमच आहे. आणि जर तुम्ही ह्या डायलेमामध्ये बराच वेळ घालवला, माझं होईल नाही होईल, तर ह्याच्यामध्ये ना तुम्ही अभ्यासच करणार नाही. मुळातच मेन्ससाठी अभ्यासाला फार वेळ कमी मिळतो आणि प्रिलिम्स आणि मेन्सच्या मधला हा जो वेळ आहे ना, हा सगळ्यात क्रुशल असतो तुमच्या प्रिपरेशनचा आणि त्याच्यामुळे हा वेळ अजिबात व्हायला घालू नका. माझं होईल नाही होईल हे सगळं आता बाजूला सोडा. लेट द एमपीएससी किंवा युपीएससी डिसाइड की तुम्ही मेन्स लिहिणार आहात की नाही, पण तुम्ही तुमचं काम मात्र जरूर का. आणि तुम्हा सगळ्यांना 31 तारखेच्या प्रिलिम्ससाठी विश यू ऑल द बेस्ट.